तर आपण आज न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा प्रोजेक्ट बनवला आहे आणि या प्रोजेक्ट बनवण्याचा हेतू आहे की आपण इलेक्ट्रिसिटी कशी तयार केली जाते हे पण आपण ह्या प्रोजेक्ट मध्ये बघणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी तयार करून आपण इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये त्या इलेक्ट्रिसिटीचा 3 फेज किंवा सिंगल फेज मध्ये कसं आपण यूज करू शकतो. कंडेन्सर वॉटर आहे, हे कूलिंग कंडेन्सर पाणी आहे. हे पाणी कूलिंग टॉवर द्वारा ओढले जाते व यातील अनावश्यक पदार्थ हे बाहेर फेकते. हे कूलिंग टॉवर आहे, इथून पाणी कूलिंग कंडिशनर मध्ये जातं. कंडिशनर मधून हवा ही कॉन्टिनेंट बिल्डिंग मध्ये जाते. इथून तयार झालेली स्टीम टर्बाइन मध्ये जाते. याच्यामधनं गरम वाफ याच्यामध्ये येते आणि हे टर्बाइन फिरून इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. इलेक्ट्रिकल जनरेटरमधून तयार झालेली 33 kV लाईनमधनं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्यूट होतं. या ट्रान्सफॉर्मरमधून 3 फेज किंवा सिंगल फेज एनर्जी